नमस्कार. राजीस होममेडमध्ये पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत. आज आपण इथे मोदकाची आमटी बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी आता आधी सारणाची तयारी करते. हे खोबरं मी भाजून घेते. जेव्हा बाजारात भाज्या मिळत नाहीत किंवा त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो आपल्याला, किंवा ऐनवेळी पाहुणे आले तर आपण काय बनावं, काहीतरी व्यवस्थित चांगलं असं बनावं असं वाटतं, तेव्हा ही भाजी अगदी बेस्ट आहे. खोबरं परतलेलं आहे मी. जास्त लाल करायचं नाही आहे, हलकंच भाजायचे. हे 2 चमचे तीळ घेतलेले आहेत मी, आणि हे 2 चमचे खसखस ही भाजायची आहे. चॅनलला जर पहिल्यांदाच भेट देत असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. खसखस आणि तीळ भाजून झालेले आहे आपले. हा एक कांदा आहे, तो हलका जरा भाजून घ्यायचा आहे. तेल न टाकताच भाजायचे. जिथे उन्हाळ्यात भाज्या कमी मिळतात, विदर्भामध्ये वगैरे, नागपूर या भागात ही भाजी खूप जास्त प्रमाणात बनवली जाते आणि खूपच अगदी चविष्ट लागते ही भाजी. कांदा मला भाजून झालेला आहे, तर गॅस बंद करते. आता हे भाजलेलं सारण आपण ह्याच्यात घ्यायचं आहे. खसखस, तीळ आणि खोबरं आणि कांदा जो भाजला होता आपण, ते ह्याच्यात घ्यायचं आहे. त्याच्यात आपल्याला 2 चमचे धणे जिरे पूड टाकायचे आणि 1 चमचा लाल तिखट टाकायचे आणि किंचित मीठ टाकून हे आपल्याला आता हे कोरडंच वाटायचं आहे वाटण, आणि अजिबात न घालता हे आपल्याला वाटण करायचं आहे सारणाचं. हे कोरडंच वाटलेलं आहे, तरी बघा कांद्याच्या पाण्यामुळे थोडं ओलसर झालं आहे. आता ह्याला आपल्याला थोडं 2 चमचे तेल टाकून परतून घ्यायचं आहे तव्यावर हे वाटण. हे वाटण आपण जरा असं, म्हणजे आपण ते मोदक भरताना चांगले भरले जातील त्याच्यात. मिश्रण चांगलं कोरडं झालेलं आहे. आता हे आपण एका डिशवर काढून घेऊया, म्हणजे ते लवकर थंड होईल. आता ह्याच्यातच मी तेल टाकून आपल्याला रस्स्याची तयारी करूया. हा कांदा एक घेतलेला आहे मी उभा चिरून. हे अर्ध खोबरं मी ठेवलं होतं ते टाकते. ते धणे आहेत 2-3 चमचे, ते टाकायचे. लसूणच्या 5-6 पाकळ्या, थोडं जिरं, रेसिपी थोडी लांबट आहे पण करायला सोपी आहे, आणि झाल्यानंतर तर आपल्याला कधी खाऊ असं होतं ही मोदकाची आमटी. त्याच्यातच मी हे 2 आल्याचे तुकडे टाकून आता गॅस बंद करून हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता आपण पारीसाठी पीठ मळूया. हे बेसन घेतलं आहे मी, 1 लहान वाटी भरून घ्यायचं आहे. हे गव्हाचं पीठ आहे, 2-3 चमचे घ्यायचे. ओवा,
थोडं लाल तिखट टाकायचं आहे, हळद किंचित आणि मीठ. थोडं तेल टाकायचं आणि घट्टसर हे पीठ आपण मळून घ्यायचे. थोडं थोडं पाणी घालून अगदी मळायचे, नाहीतर आपलं पीठ पातळ होईल. पीठ आपलं मळून झालेलं आहे. थोडंसं वरून तेलाचा थेंब टाकूया, म्हणजे आपल्याला त्याची पारी चांगली बनवता येईल. पीठ एकदम पसकन टाकायचं नाही आहे सगळं पीठ, म्हणजे काय आपल्याला पातळ झालं तर थोडं थोडं ॲड करता येतं आपल्याला, गव्हाचं पण आणि बेसन पण. आता आपण इथे इक्वल गोळे बनवूया. एकाच साईजचे मोदक बनवायचे असतील तर अशी लहानशी वाटी घेऊन त्याला असं आपण पुऱ्या बनवतो तसं बनवून, म्हणजे तुमचे मोदक एकाच साईजचे होतील. बरोबर, अशा प्रकारे सगळे मोदक आपण बनवून घेऊया. सगळे मोदक आपले करून झालेत. एवढ्या साहित्यात माझे हे 3, 3, 6, 7 मोदक झालेले आहेत. ठीक आहे, आता आपण फोडणीची तयारी करूया. हिंग, थोडं जिरं, आता आपण ही जी पेस्ट बनवली होती, कांदा, खोबरं, धणे, जिरे, आलं, लसूण, ती आपण आता ह्याच्यात टाकायची आहे फोडणीला. गॅस अगदी मंद करायचा आहे आणि पेस्ट चांगली शिजू द्यायची आहे. आता त्याच्यात आपण हळद, लाल तिखट 2 चमचे, आपण पारीमध्ये पण टाकलं आहे, सारणामध्ये पण टाकलं आहे, त्या अंदाजाने आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे. किंचित गरम मसाला, आता यातच आपल्याला मीठ टाकायचं आहे. आपण मीठ पण तिन्ही साईडला टाकलं, दोन्ही याच्यात टाकलं होतं, सारणामध्ये, पारीमध्ये, त्या अंदाजानेच मीठ टाकायचं आहे, नाही तर आपलं भाजी खारट होईल. तर तेल चांगलं सुटलेलं आहे. आता आपल्याला जितका रस्सा पातळ हवा आहे तितकं पाणी टाकून रस्सा करायचा आहे. चांगला याला अगदी दणदणीत उकळी काढायची आहे रस्स्याला, आणि मगच ह्याच्यात आपल्याला मोदक सोडायचे आहेत. आपल्या रस्स्याला चांगली उकळी आलेली आहे. आता हे मोदक आपल्याला सोडायचे. गॅस बारीकच ठेवायचा आहे, म्हणजे मोदक शिजले की ते वर येतील. आता 10 मिनटं आपल्याला हे चांगले शिजू द्यायचे मोदक, कारण आपण याच्यात बेसन आणि गव्हाचं पीठ घातलं आहे, ते चांगलं शिजायला पाहिजे आणि रस्सा अगदी आतपर्यंत गेला पाहिजे पारीच्या. चांगली उकळी आलेली आहे आणि बघा आपले मोदक अगदी हलके होऊन आता वर येत आहेत. आता आपण याच्यात कोथिंबीर टाकून गॅस बंद करायचा. अगदी स्टेप बाय स्टेप रेसिपी फॉलो केली तर खूपच सोपी आहे. नक्की करून बघा आणि मला कळवा कशी झाली तुमची कमेंट्समध्ये. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका, कमेंट्स करायला विसरू नका. आणि जर अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा.
असेच मस्त खा, स्वस्थ राहा. धन्यवाद.